नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बेसिक क्लासिफिकेशन बद्दल पाहिलं होतं. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं आणि याचं एक टेब्युलर फॉर्ममध्ये मी तुम्हाला लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे डिस्क्रिप्शन मीन्स क्लासिफिकेशनचे वेगवेगळे जे पार्ट आहेत, टॅक्झॉनॉमी, त्याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. सो इन दिस व्हिडिओ we are going to move toward. So we know that some of the living organisms which are extincted and some may undergo somewhat at the line of extinction. We call them as endangered type of species. नष्ट व्हायला लागलेल्या स्पेसिस या ठिकाणी काय आहे, तर बायोडायव्हर्सिटीचं संवर्धन व्हावं. To conserve the biodiversity, we need to be used some important kinds of steps. भविष्यामध्ये या ठिकाणी आपल्याला आज पाहतोय तेवढ्या तरी किमान या ठिकाणी काय बघायला भेटावे, स्पेसिस बघायला भेटावे. तर यासाठी मात्र आपल्याला सगळ्यांना काही महत्त्वाच्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तर त्या स्टेप्समध्ये आपल्याला जैवविविधता, नाही तर भविष्यामध्ये आपल्याला असं म्हणावं लागेल वाघ असा होता, हे तसं होतं. जसं आज आपण बोलतो डायनोसॉर होते, तसं या ठिकाणी आजच्या सजीवांबद्दल उद्या आपल्याला तशी म्हणण्याची वेळ येऊ नये. आणि बायोडायव्हर्सिटी जर लॉस झाली तर या ठिकाणी निसर्गाचा खूप मोठा ऱ्हास या ठिकाणी बघायला मिळू शकतो. आज आपण पाहतोय, लक्षात घ्या, छोटासा एक व्हायरस ज्याचं अस्तित्व या ठिकाणी आपल्याला डोळ्याला दिसत नाही, पण त्याला संबंध जगामध्ये हाहाकार माजवलाय. तर याचे जे कारण आहेत याच्याबद्दल मी एक स्पेशल व्हिडिओ यानंतर तुम्हाला बनवून दाखवणार आहे. कशा पद्धतीने या व्हायरसचं हे आहे पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये केस स्टडी, आतापर्यंत जे काही घडत गेले जगामध्ये याच्याबद्दल, कोरोना व्हायरसेस बद्दलची कंप्लीट इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये दाखवतोय. पण आता मात्र या ठिकाणी आपण कशाबद्दल जातोय बघा. तर यामध्ये आपण काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट्स ज्याच्या मदतीने आपल्याला जैवविविधता अभ्यासता येईल किंवा त्याच्याबद्दलच्या विविध प्रकारच्या कन्सेप्ट्स आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी समजून घेता येतील. याच्यासाठी हा आजचा भाग असणार आहे. कंप्लीट भाग समजून घ्या. सो जस्ट हियर व्हाट अबाउट द पार्ट इज नथिंग बट taxonomic acts. Taxonomic acts. Actually, taxonomic acts which are useful for. Okay, so we just call them as these are tools for taxonomic studies. These are tools for taxonomic studies. टॅक्झॉनॉमीच्या अभ्यासासाठीचे हे अत्यंत महत्त्वाचे असणारे टूल्स आहेत. ओके, these are tools for taxonomic studies. Actually, all these tools somewhat useful to conserve that living organism as well as to provide the ready reference for the further study. टॅक्झॉनॉमीच्या पुढील अभ्यासासाठी काही जिवंत पुरावे, त्याचबरोबर काही या ठिकाणी रेफरन्सेस म्हणून या ठिकाणी आपण काही कॉन्सेप्ट बघणार आहोत. तर बघा, these are tools for taxonomic study. Which are they? They are number one, herbarium. Number two, botanical garden. Number three, museum.
and number 4 zoological parks. Zoological parks. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हे जे 4 या ठिकाणी इम्पॉर्टंट टॅक्सॉनॉमिक टू ऍड्स आहेत, याच्यामध्ये हर्बेरियम, बॉटनिकल गार्डन विच आर युजफुल टू कन्झर्व, युजफुल टू स्टडी mainly plant species, while that museum and zoological parks which are useful to conserve animals. In each, both of them somewhat useful to conserve living as well as non-living. Here that living as well as reference study material for the somewhat the living organism. Herbarium which is useful to conserve somewhat the plant part. Okay. Botanical garden which is useful to conserve the whole plant is in the garden. Okay. Museum which is useful to conserve the any animal species is in somewhat glass vessel in suitable type of preservative solution. And what about the zoological parks? The zoological parks, we know that we call them as a zoo. We call them as a zoo. Zoo, we know that zoo या ठिकाणी प्राणी संग्रहालय म्हणतो आपण. तिथे या ठिकाणी जिवंत प्राणी असतात. म्हणजे एक मृत झाडांबद्दल, जिवंत झाडांबद्दल, मृत प्राण्यांबद्दल आणि जिवंत प्राण्यांबद्दल या ठिकाणी कन्झर्व करणारे हे वेगवेगळे या ठिकाणी टूल्स आहेत. तर या टूल्स वरून आपल्याला या ठिकाणी स्टडी करता येईल कुठला प्लांट्स कसा आहे किंवा कुठल्या प्रकारचा ॲनिमल कसा आहे किंवा कोणता लिव्हिंग ऑर्गॅनिझम कशा प्रकारचा आहे याच्यावर. अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी हा मुद्दा असेल आपल्यासाठी. खूप काही याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे, पण त्याच्यातला मेन महत्त्वाचा मुद्दा आपण वन बाय वन या ठिकाणी घेऊयात. ॲट फर्स्ट वी आर गोइंग टू मूव टुवर्ड हर्बेरियम. So just keep in mind the term herb. Herb, we know that herb या शब्दाचा अर्थ होतो small, non-woody plants. Again, herb that is concerned with the stem, that is small non-woody plants, we call them as a herb. गवत वगैरे म्हणतो आपण त्यांना. एकदम छोटे छोटे असतात ज्यांच्यापासून लाकूड तयार होत नाही, त्यांना आपण हर्ब असं म्हणतो. आणि हे कन्झर्व करून ठेवले जातात. त्याचे कसे पार्ट, जसे की काही झाडांचे पान असतील किंवा काही झाडांच्या फांद्या असतील, ओके, फुलं असतील, तर हे कन्झर्व करून ठेवले जातात. याला म्हणायचं हर्बेरियम. म्हणजे हर्बेरियम म्हणजे काय लक्षात घ्या. सो कन्झर्वेशन ऑफ plant part, conservation of plant part. Okay, plant चे part conserve करणं, conservation of plant part on a sheet. Okay, conservation of plant part on a sheet. एखाद्या शीट वरती, लक्षात घ्या, एक शीट आहे, त्या शीट वरती काय करायचं, प्लांटचा एखादा पार्ट कन्झर्व करून ठेवायचा, त्याला चिटकवायचं. ओके, समजा फॉर एक्झाम्पल मी इथे दाखवते. समजा ही एक शीट आहे. ओके, आपण ड्रॉइंग शीट जी वापरतो तशी एक ड्रॉइंग शीट आहे. आणि या शीटच्या या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये इथं समजा एखादा प्लांटचा पार्ट तुम्ही असा स्टिक केलाय. ओके, असा स्टिक केला एखादा प्लांटचा पार्ट तुम्ही असा. ओके, या पद्धतीने द कन्झर्वेशन ऑफ प्लांट पार्ट ऑन अ शीट. ठीक आहे. तर ही जी मेथडॉलॉजी आहे, या मेथडला आपण या ठिकाणी हर्बेरियम म्हणणार. याला पूर्ण हे पूर्ण जे चिटकवलेलं या शीटवरती आहे याला आपण हर्बेरियम म्हणणार. काय काय केलं जातं याच्यामध्ये लक्षात घ्या. या मेथडमध्ये अगोदर प्लांटचा पार्ट कट करून घेतला जातो. तो प्लांटचा पार्ट नंतर काय केला जातो लक्षात घ्या, ड्राय केला जातो, प्रेस केला जातो.
आणि नंतर त्याच्यावरती टॅगिंग वगैरे केली जाते. लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने आहे. म्हणजे बेसिकली जर तुम्ही इथं जर पाहिलं तर काय केलं जातं, अगोदर स्टेप्स जर पाहिल्या तुम्ही याच्या, ओके, तर याच्यामध्ये नंबर 1 प्लांट पार्ट कलेक्टेड. अगोदर प्लांटचा पार्ट कलेक्ट केला जातो. सेकंड वन थिंग, जो कलेक्ट केला गेलेला प्लांटचा पार्ट आहे, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपण ब्रांच घेतली, ओके, तो कलेक्ट केला गेलेला जो प्लांटचा पार्ट आहे तो नंतर या ठिकाणी काय केला जातो, ड्राय केला जातो. ओके, सो देन दॅट इज नथिंग बट द ड्राईड. स्टेप नंबर 3 मध्ये तो काय केला जातो, प्रेस्ड केला जातो. ओके, ड्राईड, प्रेस्ड, आणि नंतर मग तो प्रिझर्व केला जातो. प्रिझर्व on sheet. Okay, it means that actually herbarium is the conservation of plant part on a sheet. तर बघा या ठिकाणी प्रेस हा जर पार्ट केलेला आहे, अगोदर कलेक्ट केला, ड्राय केला, प्रिझर्व केलेला पार्ट शीट वरती, नंतर त्याला लेबलिंग केली. याच्यावरती काय करावं लागेल, लेबलिंग करावं लागेल. लक्षात घ्या, या शीट वरती आपल्याला लेबलिंग करावं लागेल. तर बेसिकली लेबलिंग करत असताना या शीट वरती इथं काय काय लेबलिंग केली जाते बघा. याच्यावरती क्वेश्चन या ठिकाणी पडलेला आहे याच्या आधी पण. लक्षात घ्या, लेबलिंग करत असताना काय काय लेबलिंग करावं लागेल याच्यामध्ये. तर नंबर फर्स्ट, लेबलिंग करत असताना नंबर फर्स्ट दॅट इज नथिंग बट द डेट अँड प्लेस ऑफ कलेक्शन. डेट अँड प्लेस ऑफ कलेक्शन. ओके, म्हणजे बेसिकली जर तुम्ही बघितलं तर ती जी काही स्पेसिस तुम्ही या ठिकाणी कन्झर्व करताय, कन्झर्व करणाऱ्या स्पेसिसचं डेट आणि प्लेस, जिथून ती घेतली आहे त्या जागेचं नाव आणि कोणत्या दिवशी घेतली त्याचे डेट वगैरे या ठिकाणी तुम्ही मेन्शन करणार. ओके, डेट आणि प्लेस ऑफ कलेक्शन या ठिकाणी तुम्ही इथं मेन्शन करणार, डेट अँड प्लेस ऑफ कलेक्शन. Okay, after that second thing is that after that we just add name of species. That plant species is in biological, local, English name along with फॅमिली. ओके, त्यांचं नाव टाकायचं आणि त्याच्यासोबत काय करायचं, फॅमिलीचं नाव या ठिकाणी ऍड करायचं. ओके, काय करायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये या ठिकाणी या नेम, स्पेसीज, बायोलॉजिकल, लोकल नेम, इंग्लिश नेम अलॉंग विथ फॅमिली. तर या ठिकाणी फॅमिलीचं नाव याच्यामध्ये ऍड करायचं. त्याच्यानंतर पुढे काय करायचं बघा, याच्यानंतरचा मुद्दा मी इकडे लिहितोय बघा. थर्ड वन थिंग, लेबलिंग करत असताना या ठिकाणी याचे नेम ऍड केलं तुम्ही इथं. नेम ऍड केल्याच्या नंतर त्याचे फॅमिली वगैरे त्यात टाकायचे. कळलं तुम्हाला, बायोलॉजिकल नेम, त्याचा लोकल नेम, इंग्लिश नेम अलॉंग विथ फॅमिली नेम. ओके, या ठिकाणी ऍड करायचं. त्याच्यानंतर बेसिकली जर तुम्ही बघितलं, थर्ड वन थिंग इज दॅट इज ऍड द नेम ऑफ कलेक्टर. नेम ऑफ कलेक्टर, नेम ऑफ कलेक्टर. विद्यार्थी मित्रांनो, कलेक्टर म्हणजे जो कलेक्ट करतो ते भर, नाही तर कलेक्टर म्हणल्यावर तुम्ही म्हणाल हा कलेक्टर म्हणजे हा ते कलेक्टर, तर नाही. लक्षात घ्या, कलेक्टरचा मिनिंग या ठिकाणी वन हू कलेक्ट देम, सो वी कॉल देम एज अ कलेक्टर. ओके, सो नेम ऑफ कलेक्टर. तर या 3 गोष्टी या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावरती मेन्शन करायच्या. लक्षात घ्या, बी तर कुठल्याही गोष्टी मेन्शन करायच्या नाही. लक्षात घ्या, यूज त्या प्लांट्सचा, त्याचा मेडिसिनल यूज असेल, हाईट असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी नाही. तर याच्यावरती या ठिकाणी क्वेश्चन पडलेला आहे ऑलरेडी. हर्बेरियमवरती क्वेश्चन पडलेला आहे. नीट काळजीपूर्वक बघून घ्या की खालीलपैकी कुठलं लेबलिंग केलं जात नाही असं म्हणलंय. 1, 2 आणि 3 या 3 गोष्टी लेबल केल्या जातात. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या नावासोबत फॅमिलीचं नाव मेन्शन केलं जातं. लक्षात घ्या. ओके,
या नावासोबत काय केलं जातं, फॅमिलीचं नाव मेन्शन केलं जातं. लक्षात घ्या, पूर्णपणे बघून घ्या हा भाग. ओके, तर हे होतं हर्बेरियम बद्दलची जनरल इन्फॉर्मेशन. ओके, आता याच्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे हर्बेरियम जे काय आहे, तर या हर्बेरियमच्या नंतर इनडायरेक्टली सेकंड पार्ट आहे बॉटनिकल गार्डन. ठीक आहे, बॉटनिकल गार्डन, बॉटनिकल गार्डन. ओके, so herbarium somewhat we just take it as a dried garden. Okay, botanical garden which is somewhat concerned with, botanical garden which is somewhat concerned with, so conservation of leaf plant species, conservation of live plant species, जिवंत प्लांट स्पेसीज कंजर्व करण्याशी रिलेटेड असेल, दॅट इज बॉटनिकल गार्डन, कंजर्वेशन ऑफ लिव्ह प्लांट स्पेसीज. Other one thing is that so that botanical garden which is a ready reference for study, ready reference for study. Okay, so just keep in mind that all the things. काळजीपूर्वक या ठिकाणी हा भाग समजून घ्या. नंबर नेक्स्ट थिंग इज दॅट, याच्यानंतरचा पुढचा जो भाग आहे लक्षात घ्या, तर तो पुढचा भाग असा आहे की बॉटनिकल गार्डन जे काही आहेत तर ते कुठं कुठं लोकेटेड आहेत लक्षात घ्या. ओके, तसं तर आपल्या प्रत्येक कॉलेजेस वगैरे जे असतात तिथे गार्डन असतात लक्षात घ्या, पण जे मेजर क्वांटिटीमध्ये किंवा या ठिकाणी ज्यांच्यामध्ये खूप जास्त प्लांटच्या स्पेसीज कन्झर्व केलेल्या आहेत असे बॉटनिकल गार्डन या ठिकाणी कुठे कुठे आहेत याच्याबद्दल आपण या ठिकाणी बघूयात. ओके, सो थोडासा या ठिकाणी मोबाईलच्या रिझोल्युशनचा प्रॉब्लेम येतोय, थोडंसं कुठेतरी कट होतंय समजा, पण जिथं जिथं कट होतंय ते व्हिडिओ पुन्हा पुन्हा बॅक घेऊन या ठिकाणी बघा. ओके, हा प्रॉब्लेम नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार नाही, त्याच्यासाठी थोडंसं सेटअपमेंट करावं लागेल, पण अपडेशनसाठी तुम्हाला हा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून या ठिकाणी मला वेळ नसल्या कारणाने मी तसंच बनवलंय. जस्ट डोक्यात घ्या हा पूर्ण भाग. तर बॉटनिकल गार्डन या पद्धतीने असेल, तर बॉटनिकल गार्डन जे आहे ते लक्षात घ्या, तर मेन बॉटनिकल गार्डन्स या ठिकाणी आहेत. तर पहिलं या ठिकाणी बॉटनिकल गार्डन जे आहे, तर सगळ्यात मोठं बॉटनिकल गार्डन या ठिकाणी आपण बोलतो रॉयल बॉटनिकल गार्डन, केव, इंग्लंड. ओके, रॉयल बॉटनिकल गार्डन, केव, इंग्लंड. सो second one, National Botanical Garden, कोलकाता. त्याच्यानंतर इंडियन बॉटनिकल गार्डन, शिवपुर, हावड़ा. Okay, so these are the botanical gardens. So they provide the ready reference for the study. So what about the botanical garden? Just keep in mind that are the things. Number third one, that is museum.
Museum is nothing but another dead species conserving tools, another dead species conserving tools. So species conserved in preservative solution, it may be formalin, acetone, etc. ओके, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर बॉटॅनिकल गार्डन तुम्हाला कळतं लिव्ह प्लांट स्पेसिस असतात त्याच्यामध्ये लक्षात घ्या. सो रेडी रेफरन्स फॉर द स्टडी मेन गार्डन्स विच आर नथिंग बट रॉयल बॉटनिकल गार्डन केओ, नॅशनल बॉटनिकल गार्डन कोलकाता, इंडियन बॉटनिकल गार्डन सिद्धपुर हावड़ा. So another one that is nothing but another one tools, that is nothing but a museum. So another that is dead species conserving tools, we just take it as a museum. So also that is mainly animals and plant also, but somewhat the less quantity of plants. Okay, so species conserved in the preservative, like preservative solution like formalin. We know that formalin is a solution of 40% formaldehyde. Okay, फॉर्मल्डिहाइड या ठिकाणी यांचं 40% सोल्युशन जे आहे त्याला आपण फॉर्मॅलिन म्हणतो, तर ते याच्यामध्ये ऍड केलं जातं, लक्षात घ्या. सो फॉर्मॅलिन शी रिलेटेड आहे. सो जस्ट कीप इन माइंड दॅट आर द थिंग्स. तर हे होतं म्युझियम मध्ये, आणि म्युझियम मध्ये जे स्पेसिस हे केल्या जातात लक्षात घ्या, त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये मेनली सो animal conserved for reference study. ओके, या पद्धतीने हे होतं म्युझियम बद्दल. म्युझियम बद्दल अजून डिस्क्रिप्टिव्ह या ठिकाणी बघूया. हा पूर्ण भाग बघून घ्या. मी व्हिडिओच्या मध्ये या ठिकाणी असं इमेज देखील तुम्हाला टाकतोय पूर्ण या शिकवलेल्या भागाची, ती तुम्ही या ठिकाणी पॉज करायची आणि पूर्ण व्यवस्थितरित्या बघायची. थोडंसं मोबाईलचा व्यत्यय समजा वाटलं असतं, पण त्या पद्धतीने हा भाग आहे. ओके, सो जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स. या ठिकाणी बघा, अगोदर आपण सुरुवातीला herbarium पाहिला. After herbarium we learn about botanical garden and at last what about the museum. So now we are going to move toward more detail about that museum, and last part for the taxonomic add, that is nothing but a zoological parks. So just here, that is steps of museum conservation. म्युझियम मध्ये कसं कन्झर्व केलं जातं बघा. इन केस ऑफ वी कॅन सी इट ॲज बर्ड्स कलेक्ट केले जातात, कलेक्टेड अँड स्टिफ्ड. ओके, बर्ड्स काय केले जातात, कलेक्ट केले जातात आणि स्टिफ्ड केले जातात. ओके, स्टेप्स ऑफ म्युझियम कन्झर्वेशन. Birds collect and stift केले जातात. About we can say it as that insects which are given in our NCERT syllabus. Insects असतील तर at first they are collected, then killed, then pinked and molded. Okay, that is molded. Okay,
तर हे झालं म्युझियममध्ये बर्ड्स कसे कन्झर्व केले जातात आणि इन्सेक्ट्स कसे कन्झर्व केले जातात त्याच्याबद्दल. वॅक्स वगैरे वापरली जाते या ठिकाणी इन्सेक्टचे पार्ट्स वगैरे कन्झर्व करून ठेवण्यासाठी म्युझियममध्ये. या ठिकाणी आपण त्याला मायक्रोटोमी म्हणतो, लक्षात घ्या. ओके, मायक्रोटॉमी नावाची जी पद्धत आहे मी तुम्हाला याच्या आधी सांगितलंय. मायक्रो म्हणजे स्मॉल and the word Tommy means name of dog. This is for the to cut. To cut means to cut small parts of species that is conserved in a wax. Okay, small part of species that is conserved in a wax. Wax मध्ये conserve करून ठेवले जाते. Just keep in mind that all the things. Okay, या प्रकारचा हा भाग आहे. तर ही मायक्रोटोमीचा पार्ट आहे. तर बघा याच्यातला शेवटचा भाग जो आहे that is nothing but you can say it as a zoological parks. Zoological park. It is somewhat same as, आपण जर याचं जर कन्क्लुजन काढलं, अनालिसिस जर केली तर तुमच्या डोक्यात येईल, मी जर हर्बेरियम जर म्हणलं तर याला म्युझियम सारखं येईल, आणि मी जर या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन जर म्हणलं तर याला या ठिकाणी झुलॉजिकल पार्क सारखं येईल. ओके, म्हणजे जसं बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये असायचं याचं त्याच्यासोबत रिलेशन तर पुढच्याचं कुणासोबत, तसं इथं हर्बेरियमचं म्युझियम सोबत तर बॉटनिकल गार्डनचं झुलॉजिकल पार्क सोबत. कारण याच्यात पण काय असतं लक्षात घ्या. सो कन्झर्वेशन ऑफ वाईल्ड ॲनिमल्स अंडर ह्युमन केअर. वाईल्ड ॲनिमल्स असतील, ओके, अंडर ह्युमन केअर, दॅट इज सेड टू बी द झुलॉजिकल पार्क्स. ठीक आहे, वी ऑल्सो कॉल देम एज अ झू. ओके, झुलॉजिकल पार्क्स, इट इज इन vitro or in vitro is outside the particular their regions called it as a living place, that is also called as ex situ conservation. Ex situ conservation. Ex situ म्हणजे काय आहे त्या जागेवरून दुसरीकडे कन्झर्व करायचं. समजा जंगलात राहतात प्राणी, जंगलातून उचलून इनडायरेक्टली त्यांना अशा सेफ जागेवर नेऊन टाकलं, याला म्हणायचं एक्स सिटू कन्झर्वेशन. तर याच्यातला हा भाग आहे व्हॉट अबाउट द झुलॉजिकल पार्क्स. Just keep in mind that all the things whatever you can say it as a that taxonomic acts. Okay, तर हा भाग होता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी टॅक्झॉनॉमिकल ऍक्ट्स बद्दल. तर याच्यानंतर मी तुम्हाला रेकॉर्डिंग डिस्क्रिप्शन्स बद्दल या ठिकाणी सांगेन. तर रेकॉर्डिंग डिस्क्रिप्शन्स काय असतात लक्षात घ्या. तर इथं आपण या ठिकाणी बघूया रेकॉर्डिंग डिस्क्रिप्शन्स म्हणजे याच्या बेसिसवरती इथं काही कुठला रिअल प्रूफ नाही. नो रिअल एव्हिडन्स or proof. Only help to conserve. Only help to conserve. Only help to conservative information. Conservative information. Only help for conservative information असं म्हणावं लागेल. Only help for conservative information. फक्त conservative information साठी असते हे रेकॉर्डिंग डिस्क्रिप्शन. याच्यामध्ये कोण कोण येते लक्षात घ्या. Includes number 1 keys, number 2 monograph, number 3 manual, number 4 okay key, monograph, manual, flora, number 5 okay keys, monograph, manual, flora, catalog etc.
तर हे काही या ठिकाणी रेकॉर्डिंग डिस्क्रिप्शन्स मध्ये येतात. मी यांची जनरल इन्फॉर्मेशन या ठिकाणी पुढे एका एका लाईन मध्ये सांगतोय, व्यवस्थितरित्या बघून घ्या. बाकी नोट्स मध्ये हा पार्ट प्रोव्हाइड केला जाणार आहे. सो बघा इथं जर तुम्ही बघितलं कीज म्हणजे काय असतात लक्षात घ्या. कीज आर दॅट इज बेसिक that is analytical tool, basic analytical tool for comparative study. Okay, monograph with information of single species, manual information of all species in an area, that is said to be the manual. Flora, all species of plant in an area, एखाद्या एरियावरचे ऑल स्पेसीज. आणि कॅटलॉग म्हणजे फोटोग्राफ्स ऑफ स्पेसीज इन एरिया, एखाद्या एरिया मधल्या स्पेसीजच्या फोटोग्राफ वी कॉल देम एज अ कॅटलॉग. ओके, सो जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स व्हॉट अबाउट द रेकॉर्डिंग डिस्क्रिप्शन्स. त्या रेकॉर्डिंग डिस्क्रिप्शन बद्दलचे हे जनरल इन्फॉर्मेशन. खरं तर हे तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगणार आहे पुढील व्हिडिओमध्ये. सगळा पार्ट मी या ठिकाणी पूर्ण चॅप्टर तुम्हाला कसा रिव्ह्यू करायचा विदिन शॉर्ट टाइम और वी जस्ट कॉल्ड एज विदिन 20 to 30 minutes पूर्ण चॅप्टर कसा रिव्ह्यू करायचा या ठिकाणी आपण बघणार आहोत. हे तुम्हाला जमलं पाहिजे. लक्षात घ्या किती मोठा चॅप्टर असेल तर कमी टाइम मध्ये तो स्टडी झाला पाहिजे. लक्षात घ्या. आणि पूर्ण भाग देखील एनसीईआरटीचा कव्हर होणं अत्यंत गरजेचं आहे. याच्याशी रिलेटेड आहे. हे सगळे भाग मी पुन्हा तुम्हाला क्वेश्चन आन्सर सिरीज मध्ये घेत असताना येणारच आहे. पण पुन्हा एकदा आणखी एक गोष्ट सांगतोय, हे तुम्हाला मी रिव्हिजन सिरीज मध्ये किंवा डिस्क्रिप्टिव्ह मॅनर मध्ये घेतोय. सो जस्ट कीप इन माइंड दॅट आर द थिंग्स. सो